त्यासाठी मी एक पावभर डाळ घेतलेली आहे, ती भिजवून घेतलेली आहे 4 तास. आणि त्याच्या आधी आपल्याला फोडणीसाठी 7 मिरच्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे मी, आणि 1 छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे जिरं पण मी घालून घेते, अर्ध घालते, अर्ध फोडणीसाठी राहू देते. आणि हा कढीपत्ता 20 पानं कढीपत्त्याचे घेतले आहेत, ते पण अर्धे ह्याच्यात वाटणात घालते आणि अर्धे फोडणीत घालते. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. तर फोडणीसाठी आपण गॅस चालू करून घेतला, पॅन चांगला तापू दिला. आता मी ही अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. आणि ह्या छोटा चमचा चहाचा मोहरी घेतलेली आहे. हा चहाचा पाव चमचा हिंग घेतलेला आहे. आणि हे आपण वाटणात अर्ध टाकलं, अर्ध जिरं ठेवलं होतं ना, ते पण टाकून घेते मी. आणि हे वाटण आपलं. विसर्जनाच्या दिवशी ही प्रसादाची डाळ बनवली जाते आमच्याकडे. आता 1 छोटा चमचा हळद घालून घेऊ आपण. आणि हा कढीपत्ता बाकीचा. आता ही डाळ घालून घेते भिजवलेली. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेते. थोडी कोथिंबीर घालून घेते, बाकीची गार्निशिंगला. आणि 1 चहाचा छोटा चमचा चव साखर. आता यात थोडं पाणी घालून घेते. आता ही बोटाने दाबली जाईल अशी मऊ शिजवून घेते, तोपर्यंत ही झाकून देते मी. आता झाली आहे आपली डाळ, छान मऊ शिजली आहे. छान झाली आता मऊ. आता यात मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेते. बाकीचं वरतून गार्निशिंगला. आता मी गॅस बंद करते. आपली डाळ तयार झालेली आहे आता प्रसादाची छान. ही आपली प्रसादाची डाळ मस्त रेडी झालेली आहे. आता आपण यात ओलं खोबरं घालून घेऊ वरतून छान. ह्या प्रसादाला खूप चव असते या दिवशी, खूपच. तर नक्की करून बघा तुम्ही, खूपच छान लागते.
थोडी कोथिंबीर. आपली रेसिपी तयार आहे. ही नक्की करून बघा. धन्यवाद.